काढायची का मग मोठी झाली आहे। हे बघा फायनली एवढी भाजी मिळाली आहे, 2-3 परत आता हार्वेस्टिंग टाईम आलेला आहे। आज परत मी एक फळभाजी हार्वेस्ट करायला आलेली आहे, दाखवते तुम्हाला। ती आहे पडवळ। तर तुम्ही बघू शकता किती सारे पडवळ लागले आहेत। इथे हा एक पडवळ आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे। हे सगळे आता रेडी टू हार्वेस्ट आहेत। मागच्या बाजूला पण 2 पडवळ आहेत। तर आता आपण ह्याचं हार्वेस्टिंग करूया। आणि अगदी खरं सांगू का, मी पडवळाच्या बिया लावल्या होत्या पण ना त्या रुजूनच आल्या नाहीत। आणि हे जे वेल तुम्ही बघतायत ना, हे वेल हे पूर्णपणे कंपोस्टमधनं उगवून आलेत। म्हणजे कंपोस्ट मी टाकलं होतं आणि त्याच्यात बहुतेक आधी मी कधीतरी भाजी केली असेल पडवळाची तर त्याच्या बिया असतील आणि त्या बिया या रुजून हा असा एवढा मोठा वेल झालेला आहे। 2 वेल येथे आणि त्याच्यासाठी आम्ही असे बांबूच्या काठ्या लावून त्याच्यावर एक मस्त असा मांडव तयार केला आहे, सो दॅट हा वेल असा छान पसरेल। त्याचप्रमाणे या बाजूला आम्ही थोडं तारा पण लावून या तारांचा पण मांडव केला आहे की वेलाला छान पसरायला जागा मिळेल म्हणून। तर इथे दिसू शकतं। तर आता मी ह्याचं हार्वेस्टिंग करते आणि तुम्ही बघितलं ना तर ह्याला बिलकुल काही कीड लागलेली नाही आहे। मी एकही ह्याच्यावर कुठलंच कीडनाशक किंवा इन्सेक्टिसाइड फवारलेलं नाही आणि तरी पण हा वेल एवढा हेल्दी राहिला आहे, खूप छान। कारण जर त्या वेलामध्ये ताकद असेल ना, जर त्याला योग्य पोषण मिळत असेल ना तर ऑटोमॅटिक कीड त्याच्यापासून लांब राहते। आजूबाजूच्या काही झाडांवर कीड आहे पण ह्या वेलावर अजिबात कीड नाही आहे। तर आता हे हार्वेस्ट करूया। हां, तर हे बघा, हे आणि हे ऑलरेडी खाली आणि अजून एक आला आहे, थांबतोही काढूया। नाही लहान आहे तो, राहू दे। हां तो राहू दे। हे अजून 2-3 आहेत इथे पण लहान आहेत ते, तर वाढतील तर तसंच ठेवते। तर हे बघा असे एवढे पडवळ मिळालेत। एक दोडका पण आहे, तो पण काढूया आता। प्रचंड गरम होत आहे, 40 डिग्रीच्या वर गेलं आहे टेम्परेचर। तुमच्याकडे जर टेरेस असेल, बाल्कनी असेल किंवा खिडकीमध्ये तुम्हाला 3 ते 4 तासाचं ऊन येत असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। छोट्या छोट्या भाज्यांपासून तुम्ही ट्राय करू शकता, पण स्वतःच्या हाताने पिकवलेली भाजी आपण स्वतः खाणं हे सध्या खूप इम्पॉर्टंट झालं आहे। कारण बाहेर मार्केटमध्ये खूप काय काय फवारण्या केलेल्या असतात, केमिकल्स मारलेले असतात आणि आपल्याला समजत नाही की हे खरंच ऑर्गॅनिक आहे का नाही आहे। सो आपण आपल्या हाताने उगवलेली भाजी ही कधीही छान असते आणि त्याचा आनंद पण खाण्यातला खूप छान असतो आणि बाकीचे तर फायदे आहेतच। इथे एक वांग छान मोठं झालं आहे रे। इथे पण झालं आहे। फायनली एवढी भाजी मिळाली आहे। 2-3 वांगी आहेत, थोडीफार तोंडली आहेत आणि पडवळ पण आहेत, थोडं मोगऱ्याची फुलं, जास्वंदीचं फुल आहे। तर अशी ही मस्त बास्केट ऑफ जॉय म्हणू शकते ही माझी। तर आज मला अशी ही मिळालेली आहे।